नमस्कार मित्र. नेहमीप्रमाणे महाकवी कालिदास सारी वाङ्मय आणि तुषारहार धवला या पुस्तकामधील काही निवडक भाग मी अभिवाचन करतो आहे. त्यापैकी आज 6वा भाग महाकवी कालिदास कृत रघुवंश या भागाचा अत्यंत संक्षिप्त असं मी अभिवाचन करतो आहे. रघुवंश हा महाकवी कालिदासाच्या उत्तुंग महाकाव्यातून कवी कालिदास म्हणजे जन्मजात प्रतिभावंत कवी झालेला आहे. त्याच्या अत्यंत मधुर लागवी मनभावनांचा तो शब्दालंकारयुक्त कवी आहे असं गणलं जातं. किंवही मधुराणाम मंडनम नाकृतीनाम असा प्रवाही सूरही जाणवतो. म्हणूनच महाकवी कालिदासास उपमा कालिदास्य असे म्हटले जाते. तसेच दीपशिखा कालिदास म्हणूनही गौरवलेले आहे. कालिदासाच्या काव्यातील साऱ्या संवेदनामध्ये निसर्ग स्वाभाविकच नैसर्गिक उमललेला दिसून येतो. तो निसर्ग अत्युत्तम उपमा उपाधी अलंकाराने सजलेला आहे, नटलेला आहे. त्यामुळे महाकवी कालिदासाच्या भाषा सौंदर्याला सुद्धा अप्रतिम असं देखणं स्वरूप आलेलं आहे. आणि म्हणून महाकवी कालिदासाला दीपशिखा ही पदवी लाभलेली आहे. महाकवी कालिदासाच्या सर्वच रचना, सर्व कविता दीपस्तंभासारख्या मार्गदर्शक आहेत. रघुवंश या महाकाव्यात कवी कालिदासांच्या प्रतिभेचे अत्युत्तम शिखर जाणवते. रघुवंशातील राजा रघु व राम यांच्या ऐतिहासिक जीवनचरित्रावर, चारित्र्यावर उत्तम काव्यचरित्र रचून आपली काव्यसंपदा मुक्त भावनांनी कालिदासांनी उधळलेली आहे. राजा दिलीप, रघु, अज, दशरथ, राम, कुश व त्यानंतरच्या सर्वच पिढ्या व शेवटचा राजा अग्निवर्ण या रघुवंशी राजाचे चरित्र काव्यात्मक रूपात रचून सरते शेवटी राजा अग्निवर्णाचे मुक्तधुंद विलासी व त्याचा शेवट त्याच्याच गर्भवती पत्नीच्या गर्भावरच शब्दांचा अभिषेक करून रघुवंश या महाकाव्याचा शेवट केलेला आहे. पहिल्या 2 भागात निपुत्रिक राजा दिलीप पुत्रप्राप्तीसाठी नंदिनीची सेवा करीत असताना त्याने केलेल्या असीम त्यागाची परिसीमा वर्णन केलेली आहे. पुढच्या 2 भागात राजा रघु याचा अपूर्व असा पराक्रम वर्णन करून 5व्या भागात राजा रघुचे अलौकिक दातृत्व वर्णिलेले आहे. आणि त्यानंतर अजय राजाचे पूर्वचरित्र वर्णन करून 9व्या भागात राजा दशरथाचे अत्यंत सुंदर अलंकारित भावुक शब्दात कालिदासाने वर्णन केले आहे. त्यानंतर 10 ते 15 भागात राजा प्रभू रामचंद्रांचे अत्यंत उदात्त चरित्र उत्तम शब्दालंकारांनी वर्णन केलेले आहे. तर उरलेल्या भागात राजा कुश यांच्यापासून अग्निवर्ण राजापर्यंत सुमारे 22 राजांचा परिचय अग्निवर्णाच्या करून अशा अंतापर्यंत कालिदासाने करून दिलेला आहे. आणि हेच महाकवी कालिदासाचं रघुवंश आहे. आपण वाचावं. अत्यंत शब्दलालित्य आहे त्याच्यामध्ये. आता यामध्ये मी साहित्याबद्दल 1-2 शब्द बोलतो आहे की मित्र हो, मुळामध्ये लेखन साहित्य हे वैश्विक आहे. म्हणजे जगातील सर्वच भाषांमध्ये आहे. प्रत्येक मानवी जीवनाच्या संवेदनांची आत्मिक परिभाषा ही सारखी आहे. सुखदुःख, वेदना, आनंद, चिंता, भय, भीती, प्रीती
श्रद्धा, भक्ती, आसक्ती, मुक्ती अशा अनेक मानवी मनांच्या कंगोऱ्यांची स्पंदने, त्यांची उलघाल ही सारखीच असते. विवेकी संयमावर त्याची तीव्रता अवलंबून असते. पण या संवेदना व्यक्त करताना अंतर्मनातून जेव्हा वैचारिक शब्द भावनाक्षरातून त्या व्यक्त होतात, तेव्हा त्या कल्लोळी मनभावनांचा आशयघन आणि काळजाला छेदून जाणारे जे मुक्त वास्तव विवेचन असते ना, ते खरे वाङ्मयीन लेखन असते. प्रत्येक मनभावनांचे ते प्रतिबिंब असते आणि ते सत्यार्थी असल्यामुळे सर्वार्थाने सुंदर असते. नैसर्गिक मुक्त सळसळणारी वीज असो, घोंगावणारा धुंद पवन असो, किंवा उंच कडे कपारीतून दऱ्याखोरातून संथ अवखळ खळखळणारी सरिता असो, गगनी झेपावणारा बेफाम सागरवाटा किंवा सागराची गाज असो, किंवा मुक्त बेधुंद बरसणारी वर्षा असो, साऱ्या पंचभूतांनी भारलेला निसर्ग असो, प्रत्येकाला एक विलक्षण नाद आहे, ताल आहे, लय आहे, अर्थ आहे, बेबंदी मुक्तता आहे. तद्वतच लेखन साहित्याचं मुक्त स्वरूप आहे. ते मुक्त आहे, बेबंद आहे, वैश्विक आहे. ब्रह्मांडातील सारे सोहळे पहा, बघा, अंबरातील घनमेघ पहा, त्यांना कुठल्याच चौकटीचे आकृतिबंध नाहीत, तरीही ते विलोभनीय आहेत. ती ईश्वरी कृपा आहे. साहित्य लेखनाला लिखित नियम आहे, ते निर्विवाद. ते पाळावेत, त्याचा विचारही जरूर करावा, याबद्दल माझे दुमत नाही. पण ते कटाक्षाने पाळावेत असा आग्रह असू नये. काही विशिष्ट काव्य प्रकारांना, म्हणजे पोवाडा असो, गझल असो, सुनीत असो, रुबाया असो, हायकू असो, अशा काही रचनांना नियम आहेत, ते पाळले पाहिजेत, तरच त्यांना त्या रचनांना मान्यता मिळते. पण प्रत्येक रचना ही मुळात कविताच असते, हे अनेक ज्येष्ठ कवींचे मत आहे. लेखन हे मुक्त स्वातंत्र्य आहे. फक्त साहित्याची संस्कार मूल्य, त्यातील भावशब्दांची शालीनता, पवित्रता ही आग्रही तत्वाने प्रत्येकाने जपली पाहिजे. साहित्याला विषयाचे बंधन नाही. मुक्त लिहावे, प्रबोधनात्मक वास्तव लिहावे. साहित्य ग्रंथवाचन मानवी जीवनाला आत्ममुख करून समृद्ध करते. म्हणून तर प्राचीन ग्रंथसंपदांची समाजामध्ये सदैव पारायणे होत असतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. साहित्यातील अर्थपूर्ण, कल्याणकारी, कृपाळू भावशब्दांना कुठल्याही चौकटीची, बंधनांची तमा नसते. अंतःकरणाचा, काळजाला मृदुल स्पर्श करणारे अर्थपूर्ण, प्रबोधनात्मक, संस्कारात्मक शब्दभावबंध हेच उत्तम साहित्याचे महत्त्वाचे निकष असतात, असं मला वाटतं. मी स्वतः नवोदित किंवा प्रस्थापित साहित्यिक असा भेद करू इच्छित नाही, कधीही केला नाही. नवोदित सुंदर लिहितात, हे नेहमी सांगतात, पण खूपच घाई करतात. पण त्यातले काही नवोदित जे आहे ते खूपच घाई करतात आणि लिहिलं की त्यांना असं वाटतं मी कधी ते पोस्ट करू, कधी फेसबुकवरती टाकू किंवा कधी व्हॉट्सअपवरती टाकू, असं त्यांना वाटत असतं. नवोदित कवींनी जे लिहिले आहे ना, ते स्वतः वारंवार वाचले पाहिजे आणि त्यानंतर वाचल्यानंतर होणाऱ्या बदलांचा विचार करून लिहित राहावे. नवोदितांनाही वाचन, चिंतन, मनन करून लिहिलेच पाहिजे, हे तितकेच खरे. नवोदितांनी वाचन, चिंतन, मनन करून लिहिलेच पाहिजे, हे तितकेच खरे. कारण साहित्य लेखन ही तपश्चर्या आहे आणि ती केल्यावरच सरस्वतीचा प्रतिभाव वरदहस्त लाभतो, याचा विसर पडू देऊ नये. ही लेखन सीमा आहे. बरंच काही यावरती बोलण्यासारखं आहे, तरी आपण आज इथेच थांबूया. वेग सातपुतेपणे. नमस्कार.